नमस्कार. मी डॉक्टर दीपक तोरगावकर, होमिओपॅथी तज्ञ आणि काउन्सिलर. मोबाईलवर मानखंडी आहे, मान दुखते. 2 मिनिटात सुटते. मानेच्या योगा प्रकारचा पहिला व्हिडिओ 7,000 लोकांनी बघितला. तरी सुद्धा तुमची मान दुखतेच ना? आणि तुम्ही तो बघितलाच नाही किंवा बघितलात तर ते फॉलो केलाच नाहीये. तर आज घेऊन आलोय तुमच्यासाठी मानेचा दुसरा प्रकार. पहिल्या व्हिडिओला 7,000 लोकांनी बघितला. तुम्ही पहिला पार्ट अजूनही बघितला नसाल तर पहिला पार्ट नक्की जाऊन बघा. व्हिडिओ विदाउट स्किप शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि चला तर मग अगदी सोपे योगा प्रकार तुम्ही तिथेही बसून करू शकता, ज्याने तुम्हाला खूप भरघोस फायदे होईल. चला तर मानेच्या योगाचा पार्ट 2 घेऊन आलोय खास तुमच्यासाठी. सिंपल अशा 3 एक्सरसाइजेस आपण शिकणार आहोत. तर वेळ न दवडता व्हिडिओ सुरुवात करू. प्रकारांसाठी आपण सुखासनात बसू शकतो. अगदीच वज्रासनात बसायची काही गरज नाहीये. सुखासनात बसू शकतो किंवा आपण कुठे ऑफिसमध्ये कुठे आपल्या डेस्कवर बसलोय तर एखाद्या बसल्या जागी सुद्धा ही योगा आपण करू शकतो. जर तुम्ही घरी एका शांत प्लेसवर जर योगा करत असाल तर योगा शक्यतो मानेचे योगा डोळे बंद करून करावे. त्यामुळे तुम्हाला चक्कर वगैरे येणार नाही किंवा काही त्रास जाणवणार नाही. डोळे बंद करायचे पहिलं म्हणजे. त्यानंतर मान आपली जी हवटी आहे ती छातीला टच झाली पाहिजे. बाकी आपला पाठ ही ताट ठेवायची आहे. तर पहिला मान हळूहळू खाली घ्यायची आहे आणि मान हळूहळू खाली घेता घेता श्वास सोडायचा आहे. 1 सेकंड थांबायचंय. पुन्हा हळूहळू मान वर घेते. मान वर घेता घेता तुम्हाला हळूहळू श्वास घ्यायचा आहे. पूर्वस्थितीत यायचं आहे. पुन्हा मान खाली घेतली तुम्हाला श्वास घेतलेला सोडायचा आहे. थांबायचं आहे. असाच हा योगा प्रकार अगदी स्लोली करायचा आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो काय म्हणतो. अशा प्रकारे हा सिंपल योगा प्रकार आहे. अशा योगा प्रकार काय करायचं आहे तुम्हाला मी सुरुवातीला सांगतोय. तुम्हाला पहिला तुमचा डाव्या खांद्याला टच करायचा आहे. पुन्हा पूर्ण स्थितीत घ्यायचा आहे. त्यानंतर उजवा खांद्याला टच करायचा आहे. तुम्ही दाखवतोय बघा. सिंपल योगा आहे हा सुद्धा. हा खांदा वर नाही घ्यायचा किंवा दुसरा खांदा वर नाही आला पाहिजे किंवा पाठीची काही हालचाल नाही झाली पाहिजे. पाठ स्ट्रेट ठेवायचे. जितका कान टच करतो तितका प्रयत्न करायचा आहे. जितकं मान आपल्याला एका साईडला वळवता येतो प्रयत्न करायचा आहे. थोडी वळता स्ट्रेच नाही द्यायची आहे. डावीकडे उजवीकडे पुन्हा जाते अंगामध्ये स्ट्रेच करायचं पण जास्त जोर नाही लावायचा. म्हणजे ते इजा किंवा त्रास नाही द्यायचा. पुन्हा एकदा तुम्हाला श्वास घ्या. वेळ न दवडता तिसऱ्या योगा प्रकाराकडे जाऊया. त्यामध्ये आपल्याला ही मान जी आहे ती आपल्याला डावीकडून जेवढी वळवायची
मुवमेंट करायची बॉडीची. मी दाखवतोय. फक्त मानेची मुवमेंट इथे करायची आहे तुम्हाला. खांदा हलवायची नाही. पुन्हा लागून घेते. पुन्हा अजून लावून ऍटलीस्ट बनावं असे करायचं. अशा प्रकारे सिंपल साधे मानेचे योगा प्रकार तुम्हाला सांगितलेले आहेत. तर नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि योगा हे रेग्युलरली करायला पाहिजे. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. ज्यांनी चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा. मागचा व्हिडिओ 7,000 लोकांनी बघितला. आजचा व्हिडिओ सुद्धा जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपलं टार्गेट आहे मिनिमम 1 लाख व्ह्यूज या व्हिडिओला लवकरात लवकर आलीच पाहिजे. कोणाला पाण्याची आहेत, पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत तर त्यांना नक्की हा व्हिडिओ पाठवा. स्पॉन्डिलायसिस, वटायको अशा पेशंट्सने एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या योगा प्रकार सुरू करण्यापूर्वी. आता आपण बघितलात मानेचे योगा प्रकार. तर तुम्हाला ते कसे वाटले नक्कीच कळवा. तर हे मानेचे योगा प्रकार केल्यामुळे काय होतं, तर तुमच्या मानेचे जे स्नायू असतात, खांद्यांचे स्नायू असतात, मसल्स असतात, ते बळकट होतात. तुमच्या मानेची दुखणी, स्पॉन्डिलायसिस सारखी दुखणी, यातून तुमचं निवारण होतं. स्तनात म्हणजे ब्रेस्टमध्ये वाढणाऱ्या स्तनग्रंथी असतात, त्यांच्यामध्ये ज्या गाठी होतात त्यांच्या गाठींचे कमी होण्यामध्ये मदत करतात. गुडघ्यांचे बरेच वर्षाचे दुखणे बंद होतात. लिहिताना हात थरथरणे, कंपवात, हातात मुंग्या येणं, यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर फरक जाणवेल. नक्कीच हे योगा प्रकार रोज करा. तुमचा अनुभव कमेंट बॉक्स मध्ये येऊन कथन करा, जेणेकरून आम्हाला सुद्धा अधिकाधिक यासारखे चांगले व्हिडिओ आणायला प्रेरणा मिळेल. तसेच अजून लोकांना तुम्ही प्रोत्साहन करता योगा करण्यासाठी. योगा हा हेल्दी आरोग्यासाठी खूप चांगली जीवनशैली आहे. ती तुम्ही अंगीकारा, योगा करा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.